एकामागून एक घडणाऱ्या घटनांनी मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रातील गुन्हेगारींनी अक्षरशः शिखर गाठले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार मांडणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्रात कधी नव्हे ते इतक्या भयानक घटना सध्या पाहायला मिळतात. हत्या, अनैतिक संबंध, मारामारी, तोडफोड, जाळपोळ अशा एक ना अनेक घटनांनी महाराष्ट्र सध्या पुरता हादरून गेला आहे. मागच्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्याकांड, कल्याणमधील घडलेली घटना, मराठी माणसाला मारहाण या सर्व घटनांनी महाराष्ट्राला अक्षरशः गालबोट लागले. त्यातच आता परभणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिसरी ही मुलगी झाल्याने संतापलेल्या पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळल्याचे संतापजनक प्रकार सध्या समोर आला आहे. या परभणीत अक्षरशः खळबळ उडाली. नेमकं काय घडलं त्याचीच ही क्राईम स्टोरी. मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी. प्रत्येकाला वाटतं आपल्याला वंशाचा दिवा असावा. आपण सध्या 21व्या शतकात जगत असलो तरी जुन्या विचारसरणीची घाण अजूनही आपल्या समाजात विष पसरताना दिसते. प्रत्येकाला मुलगा हवा असतो. मुलीचा जन्म झाला तर अनेक जण आजही आपलं नाक मुरडताना दिसतात. परभणीत तर तिसऱ्यांदा मुलगी झाल्याने संतापलेल्या पतीने बायकोला जिवंत जाळल्याचा प्रकार केला. परभणीच्या गंगाखेड नाका परिसरात ही घटना घडली. धक्कादायक घटनेची CCTV फुटेज आता समोर आले असून या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. उपचारादरम्यान पीडित महिलेचे दुर्दैवी मृत्यू झाला. मैना कुंडलिक काळे असे या मृत पीडितचे नाव असून कुंडलिक काळे हा या घटनेतील नराधाम आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरातील अनुसया टॉकीज समोर काळे कुटुंब राहत होते. मैना काळे यांना नंदिनी, काजल आणि सोनी अशा 3 मुली झाल्या. तिन्ही मुली झाल्याने पती कुंडलिक काळे यांचा बायकोवर जबरी राग होता. उठता बसता पत्नीला शिव्या मारहाण करून तो तिच्याशी सतत भांडायचा. गुरुवारी रात्री 8च्या दरम्यान त्यानं अक्षरशः कहरच केला. कुंडलिक काळे यांनी चक्क टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मैना काळे या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडल्या आणि शेजारच्याच असणाऱ्या दुकानात शिरल्या. आसपासच्या लोकांनी मैना काळे यांच्या अंगावर कपडा टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मैना काळे यांना सरकारी दवाखान्यात उपचारासाठी देखील तातडीने हलवण्यात आलं. मात्र शुक्रवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मैना काळे यांची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर संपली. या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन मृत मैना काळे यांच्या बहीण भाग्यश्री काळे यांनी फिर्याद दिली आहे. मृत महिलेचे पती कुंडलिक काळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैना काळे त्या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडताना आणि दुकानात शिरताना CCTV फुटेज सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीला जीव घेणाऱ्या कुंडलिक काळेविषयी सध्या प्रचंड मनस्ताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी मैना काळे यांचा पती कुंडलिक काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचं काम देखील प्रगतीपथावर आहे. परभणीमधील या धक्कादायक घटनेची राज्य महिला आयोगाने सुद्धा तात्काळ दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या या घटनेची संताप निर्माण झाला आहे. गेले 3 वर्ष मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे, पण महाराष्ट्रामध्ये फिरताना आजही अशा घटना घडताना दिसतात, असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. बाकी महाराष्ट्रात मागील काही महिन्यात सुरू असलेली गुन्हेगारी बघता हाच का पुरोगामी महाराष्ट्र असा सवाल देखील सर्वांना पडेल. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र राज्याची झाली आहे. बलात्कार, अत्याचार, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, गोळीबार, मारहाणीची घटना हे सर्व घडामोडींनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले. गुन्हेगारी प्रवृत्ती थांबणार कशी असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केला जातो. बाकी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली गेली पाहिजेत? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरी समजून घेण्यासाठी आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.